Standard 7 Subject General Science Unit 4 Properties of Natural Resources. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? अंडर ऑर्डिनरी कंडिशन्स ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल इज अबाउट 1,0400 न्यूटन्स पर स्क्वेअर मीटर. इट कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ अ बॅरोमीटर. सर्वसामान्य स्थितीमध्ये समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब हा सुमारे 1,01,400 न्यूटन प्रति चौरस मीटर इतका असतो. वायुदाब मापकाने तो मोजता येतो. ॲज वी गो हायर अबोव सी लेवल ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. वातावरणाचा दाब समुद्र सपाटीपासून उंच जाताना कमी कमी होत जातो. ग्रेट सायंटिस्ट. इन 1726, the Swedish scientist Daniel Bernoulli put forth the important principle that the pressure of air decreases when its velocity increases, while the pressure of air increases when its velocity decreases. डॅनियल बर्नौली या स्वीडिश शास्त्रज्ञाने 1726 साली महत्त्वाचे तत्त्व मांडले की हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो. इफ अ बॉडी इज मूव्हिंग थ्रू एअर, द एअर प्रेशर डिक्रीजेस परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द मोशन अँड देन द एअर इन इट्स सराउंडिंग्स फ्लोज रॅपिडली फ्रॉम हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. एखादी वस्तू हवेतून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोराने वाहू लागते. ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा व चर्चा करा. टेक अ सम वॉटर इन अ प्लास्टिक कप अँड होल्ड अ स्ट्रॉ अपराईट इन इट. एक प्लास्टिकच्या कपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक स्ट्रॉ उभी धरा. Hold a small piece of another straw near the upper end of the first straw and perpendicular to that straw. Below, hold through the small piece of straw. You will see a fountain of water. Why did this happen? दुसऱ्या एका स्ट्रॉचा लहान तुकडा पहिल्या स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ काटकोनात धरा. स्ट्रॉच्या लहान तुकड्यातून जोराने फुंकर मारा. तुम्हाला पाण्याचा फवारा उडताना दिसेल. असे का घडते? ह्या पद्धतीने पेला घ्यायचा, त्याच्यामध्ये एक मोठी स्ट्रॉ घ्यायची आणि त्याच्यावरच काटकोनामध्ये एक छोटीशी स्ट्रॉ घेऊन तोंडामध्ये धरायची आणि फुंकारा मारायचा. तर फुंकारा मारला तर इथून पाण्याचा फवारा उडताना आपल्याला दिसेल. ऑन blowing through the straw, the air at its open end is pushed away and hence the pressure of the air at the opening goes down. स्ट्रॉमधून फुंकर मारल्यावर त्याच्यासमोर असलेली हवा दूर ढकलली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेला हवेचा दाब कमी होतो. ॲज द प्रेशर ऑफ द एअर नियर द अप्पर एंड ऑफ द इरेक्ट स्ट्रॉ बिकम्स लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेला हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्याने कपमधील पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच वरच्या दिशेने ढकलले जाते व पाणी फवाऱ्याच्या रूपात बाहेर पडते. द वॉटर इन द कप्स इज पुश्ड फ्रॉम वेअर द प्रेशर इज हायर टू वेअर इट इज लोअर. दॅट इज इन द अपवर्ड डायरेक्शन अँड द वॉटर कम्स आउट इन द फॉर्म ऑफ अ फाउंटेन. द मोर फोर्सफुली यू ब्लो the higher will be the fountain. This straw fountain works on Bernoulli's principle. जेवढ्या जोरात फुंकर माराल तेवढ्या मोठ्या प्रमाणात फवारा उडत असल्याचे लक्षात येईल. स्ट्रॉचा हा फवारा बर्नौलीच्या तत्वावर कार्य करतो. When there exists a difference in the air pressure at two different places, the air start flowing from the place of higher pressure to the place of lower pressure. जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबामध्ये फरक पडतो तेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी दाब असलेल्या ठिकाणी वाहू लागते. At such times we feel a breeze or a wind blowing. अशा वेळी आपल्याला वारा सुटल्याचे जाणवते. Thus, winds are an effect of the difference in air pressure. म्हणजेच हवेतल्या दाबाला पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजेच वाहणारे वारे होय. यू विल लर्न मोर अबाउट धिस इन द लेसन कॉल्ड वाइंड्स इन जिओग्राफी. याविषयी अधिक माहिती तुम्ही भूगोलच्या वारे या पाठातून घेणार आहात.
आता इथे सांगितलेले आहे, करून पहा. बघूया, ट्राय दिस. टेक ice cube in a glass up to 3/4 of its height. Now observe what happens. How did the water droplets appear on the outside of the glass? एका ग्लासमध्ये पाऊण इंचीपर्यंत बर्फाचे खडे घ्या आणि निरीक्षण करा, ग्लासच्या बाहेर पाणी कसे आले. Due to the ice cubes in the glass, the air surrounding the glass cools down. As the water vapor in this air cools down, it condenses and gets transformed into water. It is this water that collects on the outer surface of the glass. ग्लासमध्ये बर्फाचे खडे ठेवल्याने ग्लासभोवती असलेल्या हवेला थंडावा मिळतो. हवेमध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला की विशिष्ट तापमानाला त्याचे संगणन होते आणि त्यामुळे बाष्पाचे रूपांतर पाण्यात होते व हे पाणी ग्लासच्या बाहेरील पृष्ठभागावर जमा होते. द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट प्लेसेस. हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल्स ऑल्सो चेंज फ्रॉम टाइम टू टाइम ड्युरिंग द पिरियड ऑफ अ सिंगल डे. त्याचप्रमाणे दिवसभराच्या कालावधीतही हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण बदलते. द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटरमाइंड बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर. हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरते. ड्युरिंग द नाईट ऑर ॲट डाऊन, व्हेन द टेम्परेचर ऑफ एअर इज लो, इट्स कॅपॅसिटी टू होल्ड द वेपर इज लेस. ॲट सच टाइम्स द एक्सेस वेपर इज ट्रान्सफर्ड into water droplets. This is what we call dew. रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी असते तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. अशा वेळी हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबात रूपांतर होते. ह्यालाच आपण दवबिंदू म्हणतो. In the afternoon, when the temperature of the air is high, the capacity of the air to hold the moisture also increases. दुपारी जेव्हा हवेचे तापमान वाढलेले असते तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढते. देन compared to its full capacity to hold water, the proportion of moisture in the air is less and we feel that the air is dry. हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते. अशा वेळी आपल्याला हवा कोरडी असल्याचे जाणवते. The proportion of water vapor in the air is high during the monsoon and in coastal areas. As a result, we feel the dampness or humidity. पावसाळ्यात तसेच समुद्रकिनारे हवेतल्या बाष्पाचे प्रमाण भरपूर असते. अशा वेळी आपल्याला दमटपणा जाणवतो.